श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वते नमः। ओम श्री गुरुदेवाय नमो नमः। गोरक्षजालिन्दरचर्पटाश्च अडवङ्गकाणीपमचीन्द्र आद्या सौरङ्गिरेवानकभर्तरी संज्ञा भुव्यान भुवर्णनवनाथ सिद्धः। धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा। मनोजवं मारुत्यतुल्यवेगा जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानिर्योतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास। राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास। सुमिरन सुमंगल कुशल सुमिरन सुमंगल कुशल मागत तुलसीदास सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। उदय भाई सब संतन की जय। चरित्रम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकेकाक्षरम पुनसा महापातकनाशनम। प्रभू रामाचं चरित्र जीवाचं कल्याण करणार आहे। रामकथा जीवनाची व्यथा दूर करण्यासाठी आहे, तर तापलेल्या जीवाला सुख शांती प्राप्त करून देणारी अशी आवीट सुरस श्री राम कथा। राम कथेचा आजचा चौथा दिवस आहे। या ठिकाणी श्री क्षेत्र गुरुडगाव दुसऱ्याच्या झेंड्या पंढरपूर गुरुडगाव मध्ये मारुतीराया राम मंदिरामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन कार्यक्रम दरवर्षी करत असतात। या वर्षी अति आग्रहाने या कथेचे यजमान श्री सुभाषरावजी कुलट पाटील साहेब यांच्या आग्रहाने त्यांच्या निवेदनाने मला पाचारण केलं आणि या ठिकाणी रामकथा करण्याला आग्रह केला, म्हणून आपल्या दर्शनाचा योग प्राप्त झाला। सप्ताह कमिटी आणि सुभाषराव दादा कुलट पाटील साहेब यांच्या आग्रहाने ही कथा आपण सर्वजण कथेकरता इथे उपस्थित झालेले आहात। सर्वांना सर्वप्रथम धन्यवाद देतो। राम म्हटलं की जीवाला आराम प्राप्त होतो। राम शब्दाने आराम प्राप्त होतो अशी असणारी अवेट सुरस पवित्र श्री राम कथा अत्यंत गोड, अत्यंत पवित्र, अत्यंत छान अशी श्री राम कथा। एक वचनी, एक बाणी, एक पत्नी असणारे श्री रामचंद्र भगवान जगाने ज्यांचा आदर्श घेतला अशा श्री रामाची ही आवेट सुरस श्री राम कथा आज चौथा दिवस आहे, आपल्या इथे चालू आहे। कालपर्यंत आपण सर्वांनी कथा भाग बघितलेला आहे। भगवान श्री रामचंद्रजी विश्वामित्राच्या समवेत गुरुदेवाच्या यज्ञ रक्षणा करता ज्यावेळेस जातात
यज्ञाचं रक्षण, यज्ञाचं संगोपन करण्याकरता 2 राक्षस आले यज्ञाचा विध्वंस करण्याकरता, आणि 2 राक्षस त्या ठिकाणी महाराज भगवान परमात्म्याने अग्निबाणाने सुभावचा नाश केला आणि बिगर टोकाचा बाण मारला. मारीचीला 17 योजने समुद्राच्या पलीकडे पाठवलं. बिनु पर बाण राम तेहि मारा, 7 योजन का सागर पारा. इथपर्यंत कथा भाग आपण बघितलेला आहे. सकाळी उठले भगवान श्री रामचंद्रजी, दर्शन घेतलं. जनक महाराजांचे यज्ञ करता सर्व निघाले. परिणाम गुरुच्या समवेत गुरुच्या आज्ञेने यज्ञाच्या स्वयंवरा करता राम लक्ष्मण विश्वामित्रजी जाता 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 जंगलामध्ये एक आश्रम लागलं. महाराज रामाने विचारलं, गुरुदेव एक गुरुदेव ये आश्रम कैसा है गुरुदेव? इतना विचित्र आश्रम कभी मैंने दुनिया में देखा नहीं है. आश्रम इतना अच्छा है लेकिन यहाँ रहने वाला कोई नहीं है, ऐसा कैसा आश्रम है? आश्रम एक दिगम गमाई, आश्रम प्रेम से बोलो ना, जय श्री राम. ज्या आश्रमामध्ये राहायला कोणी नाहीयेत, गुरुदेव ये कैसा आश्रम है ऐसा, यहाँ तो कोई रहता नहीं गुरुदेव. खरगर मर्ग जंतु जीवत रहे. आणि अशा आश्रमामध्ये हा आश्रम कोणाचा आहे? त्यावेळेस त्या आश्रमाची माहिती गुरुदेव देतात. राघव, एकदा ब्रह्मदेवाची मानसकन्या, तिचं नाव अहिल्या, नीट ऐका. ब्रह्मदेवाची मानसकन्या, तिचं नाव अहिल्या. अहिल्याचा स्वयंवर होता. स्वयंवराकरता तिथे सर्वांना निमंत्रण देण्यात आलं. पण मध्ये प्रतिबंध असा होता, जो कोणी पृथ्वीचं पुण्य संपादन करून देईल त्याच्या गळ्यामध्ये अहिल्या माळ घालेल. म्हणजे जो कोणी पृथ्वीचं पुण्य एका दिवसाच्या आत संपादन करेल त्याला अहिल्या माळ घालणार. सगळे लोक निघाले तातडीने, सगळे देवता निघाले. प्रत्येकाने आपलं वाहन सज्ज केलं. त्यामध्ये आमचे गणेशजीने उंदिराला घेतलं, महादेवाने नंदीला घेतला, ऐरावंत हत्तीला इंद्राने घेतला. असे सगळे देव ज्याचं जे वाहन होतं त्या वाहनावर आरूढ झाले. त्या वाहनावर आरूढ होऊन ज्यावेळेस चालले स्वयंवरा करता, तर इकडे गौतमजीला कळालं
गौतमजी गणेश बाप्पाचं वाहन मंदवलं. मंदवल्यानंतर त्याच ठिकाणी गणेशाला विचारलं, गणेशजी, जी गौतम जी, इतने जल्दबाजी में देवता लोग कहां जा रहे हैं, आपको पता नहीं गौतम जी? नहीं तो ब्रह्मा जी की मानस कन्या अहिल्या है, उसका स्वयंवर है, जो कोई सूरज डूबने के पहले पुण्य प्राप्त करके आएगा, प्रदक्षिणा करके आएगा, तो उसको वरमाला पहनाने वाले हैं अहिल्या. ऐसा है क्या? पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य संपादन केलं तर त्याच्या गळ्यात माळ घालणार म्हणून गौतमजीने गंगेला स्नान केलं. जाऊन वल्ल वस्त्राने गाय व्यायला झालेली आहे, गाय व्यायला झाली, त्या ठिकाणी व्यानाऱ्या गायीला चक्कर मारला, गायीला चक्कर मारला, गाय व्यायला झाले होते, व्यानारे गायीला चक्कर मारल्या मारल्या गाय हंबरडा फोडू लागली. बस वा, गाय ज्यावेळेस हंबरडा फोडते सोनवणे बाबा, आणि मग त्याच ठिकाणी वल्ल्या वस्त्राने गायीला प्रदक्षिणा मारली. आणि ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये गौतमजी गेले आणि गौतमजी म्हणाले, मी पृथ्वीचं पुण्य प्राप्त करून आलेलो आहे महाराज. गौतमजी म्हणाले ठीक आहे. मग गौतमजी ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाची मानस कन्या जिचं नाव अहिल्या आहे, ते अहिल्या गौतमाला दिली. आणि लग्न झालं होतं. शेवटचं मंगलाष्टक दादा, शुभ मंगल सावधान कुर्यात सदा मंगलम, शेवटचं. आणि तितक्यामध्ये इंद्राचं आगमन झालं. इंद्र देवांचा राजा आहे. देवता सुखी आहे पण समाधानी नाही, मोठे पण समाधानी नाही. इंद्राने बघितलं हे म्हातार, आम्ही दुपारी प्रदक्षिणाला निघाला तेव्हा तर गंगेवरच होतं, हे गेलंच नाही तर पृथ्वीचं पुण्य संपादन केलंच नाही, तर याला ब्रह्मदेवाने अहिल्या कशी दिली. सर्वात जास्त राग आला तो इंद्राला. इंद्र म्हणला, ब्रह्माजी असं वशिल्याने द्यायचं होतं, हेडिंगला पेपरला बातम्या दिल्याच का? रागवला इंद्र. एक दिवसीच्या पातीवर त्याला डाग लावल्याशिवाय राहणार नाही. निघून गेला. आणि मग बरेच दिवस निघून गेल्यानंतर एक दिवस इंद्राची ती इच्छा पूर्ण करण्याकरता माणसाने एखादी गोष्ट मनात ठाण मांडली की ती इच्छा पूर्ण केल्याशिवाय माणसं थांबत नसतात. देवांचा राजा इंद्र एक दिवस आग्नेला घेतला. आग्ने कोंबडा झाला. इंद्र त्या ठिकाणी निघाले. मोर झाला. मध्यरात्रीच्या वेळेला कोंबडा आरवला आणि नेम असा होता, कोंबडा आरवला की पूर्वीचे लोक स्नानाला उठायचे दादा. ते बघा, कोंबडा आरवलं बरोबर पहाटचे 4 वाजले. कोंबडा आरवला पहाटच्या 4ला. लखनगिरी कोंबडा. बस कळलं दादा तुम्हाला. पूर्वीच कोंबड बरोबर आरवत होतं. आता ते आरवतच नाही, कारण ते संकरित केलं. त्याला 4ही कळत नाही, 5ही कळत नाही. कोंबडा आरवलं की लोक स्नानाला निघायचे. आता हे कोंबडा आरवलं म्हणून गौतमजी स्नानाला निघाले. मध्यरात्रीचा प्रसंग होता आणि गंगेवरती स्नानाला गौतमजी गेल्या गेल्या मायबाप त्याच ठिकाणी स्नान करण्याकरता गेले. पाण्यात उतरणार तर गंगा बोलली, माघारी बिरा गौतमजी माघारी. मध्यरात्र आहे गौतमजी, अर्धी रात्र आहे, माघारी बिरा गौतमजी माघारी. मध्यरात्रीचा प्रसंग आहे महाराज, ही स्नानाची वेळ आहे महाराज. मध्यरात्र मी साक्षात गंगा बोलते. गौतमजीने विचार केला, मध्यरात्रीला गंगा जर बोलत असेल तर मला अनर्थ कोणी फसवलं. गौतमजीने लाल डोळे केले. परत तडा 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 घरी निघाले. तर इकडं डुप्लिकेट गौतमाच्या रूपामध्ये आलेला इंद्र गौतम झाला होता. कोंबड्याच्या रूपात अग्नी आला होता. आणि मग मात्र अहिल्याकडे गौतमाच्या रूपात आलेला इंद्र घरामध्ये प्रवेश करतो. चित्र डोळ्यापुढे आला. घरामध्ये प्रवेश करत असताना इंद्र ज्या वेळेस मध्यरात्रीच्या प्रसंगाला मायबापांना अहिल्याने विचारलं, स्वामी तुम्ही स्नानाला गंगेवरती गेले होते आणि परत कसे आले? त्याने खोटं सांगितलं, गौतमाच्या रूपात आहे इंद्र पण झाला गौतम. सांगितलं की मला अप्सरा गंगेवरती स्नानाला आल्या, कामना निर्माण झाली, परत मी घरी आलो. ठीक आहे, पती जेव्हा हरकत नाही, पत्नीची सेवा पतीला खुश करणं आहे. आणि मग त्यावेळेस
डुप्लिकेट इंद्र गौतमाच्या रूपातला कुटियात गेला. नीट ऐका. आणि खरे गौतम बाहेरून आले गंगेवरन, थाप मारले, दार उघड आईले. दार उघड म्हटल्या म्हटल्या लट 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 कापू लागले अहिल्या. कारण अहिल्याने विचार केला, माझ्या पतीचा आवाज जर बाहेरून आहे तर आतला हा कोण आहे? बाहेरून जर कदाचित माझा पतीचा आवाज आहे तर मधी कोण आहे? मधी मायबाप. मग डुप्लिकेट गौतम लट 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 कापू लागला. डुप्लिकेट जो होता इंद्रच होता आणि मोराचं रूप धारण केलं, पळून जाऊ लागला. दार उघडला अहिल्याने. दार उघडल्या उघडल्या लट 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 कापणारी अहिल्या. रागावलेले गौतमजी म्हणाले, अहिले खरा पती करू नये तुला कोण आहे? दगडाच्या हृदयाची झालीस. पती तुला कळू नये, पतीचा स्पर्श करू नये, खरा पती कळू नये. शाप आहे माझा तुला, दगड होऊन पडशील. अहिल्या लट लट कापू लागली. दगड होऊन पडशील म्हटल्यावर अहिल्या म्हटली, महाराज क्षमा करा, क्षमा करा महाराज, क्षमा करा बाबा. उशाप द्या महाराज. ज्यावेळेस श्रीरामचंद्रजी या रस्त्याने येतील आणि धनुष्य तोडतील त्यावेळेस तुला तुझा उद्धार होईल. आणि रामाच्या पदस्पर्शाने, रामाच्या धुळीने तुझ्यावरती धुळीचा स्पर्श होईल, तुझा उद्धार होईल. ठीक आहे. आईला दगड होऊन पडली. परिणाम इकडे इंद्र लट 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 कापायला लागला, पळायला लागला मोराच्या स्वरूपात. गौतम म्हणाले, इंद्रा पळ नकोस. ओळखला इंद्र, मी तुला ओळखलं. माझ्या माघारी आला, माझ्या पत्नीकडून सेवा करून घेतली, तुला 1000 भद पडतील. इंद्राला 1000 भद पडले. क्षमा करा महाराज, क्षमा करा महाराज. उशाप द्या. ज्यावेळेस रामचंद्र धनुष्य तोडतील, अक्षय अक्षय नाव प्राप्त होईल तुला. ठीक आहे. अग्नी लट लट कापत होता. काय अग्नी? इंद्राला मदत केली. माझ्या पत्नीचा छळ करण्याकरता मदत करणारा अन्यायाने तू जा, तुझ्या ज्वाळा काळ्या पडतील. तेव्हापासून अग्नीच्या ज्वाळा काळ्या आहेत. तुम्ही राखेलची चिमणी पेटवा तरी टोक काळा असतं, नाही तर ऊसाचं थळ पेटवा तरी अग्नीच्या ज्वाळा काळ्या असतात बरं का. महाराज क्षमा करा, उशाप द्या. सर्व भक्षक होतील. अग्नीमध्ये सगळं जळता, वल्ल वाळेल, भक्षक होतील. ठीक आहे. आणि मग तेव्हापासून अहिल्या या ठिकाणी पडलेली आहेत. रामा मी काय करू गुरुदेव? एकच करा, तुम्ही हिला पाय लावा. राम म्हणले, क्षमा करा गुरुदेव. अहिल्या नारी आहे, ऋषी पत्नी आहे, नारी पूजनीय होतीये, तिला चरण लावणं अधर्म आहे. आजही उत्तर भारतात जर तुम्ही गेले पुढे तर स्त्रियांना पाया पडू देतात, पण कुमारी स्त्री असेल तर मोठे मोठे ऋषी मुनी तिला पाया पडू देत नाही. कुवारी मुलीचं दर्शन घेतात. परिणाम त्याच ठिकाणी क्षमा करा महाराज अशी ज्यावेळेस म्हणाली, राम म्हणतात मी पाय नाही लावू शकणार, पण उद्धार करा महाप्रभू. राम म्हणले ठीक आहे. रामाने चरण स्पर्श नाही केला, रामाने चरण आणले आणि शिळेवर धरले, झटकवले. झटकवले रामाच्या चरणावरची धूळ त्या शिळेवरती पडली आणि त्या शिळेतून एक बाई तयार झाली. शिवतशिला बाई नानी सुवाई, शिवतशिला बाई नानी सुवाई, पाहनतेन काक कठिनाई, पाहनतेन काक कठिनाई. राम
दगडातून बाई तयार झाली. चिवतचिला बाई नाहरी सुभाई पाहन तेन काक कठीणाय. काक कठीणाई पायाच्या धुळीतून एक धूळ पडल्या पडल्या दगडातून नारी तयार झाली आणि अहिल्याचा भगवान परमात्म्याने उद्धार केला. भगवान परमात्मा पुढे जातात. आता इकडं मिथिलेच्या नगरीमध्ये ज्यावेळेस रामाचं आगमन झालं, विश्वामित्राच्या समेत भगवान श्री रामचंद्रजी आणि रामचंद्रजी, लक्ष्मणजी, विश्वामित्रजी मिथिलेमध्ये आगमन झालं. मायबाप त्याच ठिकाणी मिथिला नगरीतल्या लोकांनी रामाचा सन्मान केला. राहण्याकरता जनकाने अमराईमध्ये स्थान दिलं. आपल्याकडे पाहुणे आले की मग ज्याचा जसा अधिकार असेल तसं त्या ठिकाणी स्थान दिलं पाहिजे अधिकारानुसार. आणि मग त्याच ठिकाणी अमराईमध्ये राहण्याकरता स्थान दिलं. का? अमराईमध्ये ऋषिकेशांना सर्वांना देत असतात, परंतु विचार केला नुसते विश्वामित्र असते तर अमराईत बरं असतं, परंतु राजाचे पुत्र राजकुमार आलेले आहेत. मग राजकुमार जर आले तर त्यांच्या अधिकाराप्रमाणे वातानुकूलित स्थान दिलं पाहिजे. मग एअर कंडिशन बंगला दिला, एसी रूम. का? अधिकारानुसार दादा. सुंदर वातावरण. आता तुळशीदास कथा बदल करतात. इकडे जनकाची जानकी, हिचा जन्म धरणीतून झालेला आहे. एक दिवस जनकाच्या राज्यातला एक सेवक नांगरण्याकरता गेला. नांगराला एक पेटी लागली, पेटीच्या टोकाला ती पेटी लागली नांगराच्या टोकाला, आणि मग ती पेटी घेऊन तो राजाच्या राजवाड्यात आला. ती पेटी उघडून बघितली तर कन्या निघाली. राजाने सांगितलं मी स्वीकार करतो. तिचं लहानचं मोठं पण केलं आणि मग तिचं नाव सीता ठेवलं. नांगराच्या फळाला हिंदीमध्ये शीत कहते है, आपल्या भाषेत टोक म्हणतो आपण, आणि टोक जे पुढचं बारीक असतं काय म्हणतात दादा, पण हिंदीमध्ये नांगराला हल म्हणतात आणि त्या टोकाला शीत म्हणतात. हल का जो शीत होता है उसको लगा करके एक बेटी निकली, वहां पर एक बेटी निकली, उसका नाम सीता है. हाल से निकलने वाली शीत से लगा करके ऊपर आई तो उसका नाम सीता रख दिया. मग सीता लहानच्या मोठी झाली, संगोपन केलं राजाने. आणि आता एक दिवस परशुरामजी भेटण्याकरता आले जनकाला. धर्मनाथ महाराज जनकाला भेटण्याकरता परशुरामचे आले आणि जनकाने स्वागत केलं, नमस्कार केला. जनकजी स्वागत करतात, नमस्कार करतात. परशुराम प्रसन्न झाले आणि सांगितलं की मी तुम्हाला माझा शिवधनुष्य देतो. आता जो शिवाचं धनुष्य आहे 21 वेळेत निक्षत्रिय पृथ्वी करणारा परशुराम, त्यांनी तो शिवधनुष्य घेतला आणि कोणाला दिला? जनकाला. सांगितलं जा महाराज. आणि मग त्याच ठिकाणी जनकाला दिलेला तो शिवधनुष्य माते सीतेने एक दिवस डाव्या हाताने उचलला. घोडा 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 करत 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 फिरू लागली. घोडा घोडा करत असताना फिरताना जानकी तो शिवधनुष्य डाव्या हाताने उचलला. जनकाने विचार केला 1000 मल्लाला एका वेळेला न उचलणारा शिवधनुष्य माझी जानकी डाव्या हाताने उचलत असेल तर ही कोणीतरी आदिमाय शक्ती आहे. या धनुष्यावर जो कोणी चाप चढवेल त्याच्या गळ्यात ही माळ घालेल. आणि म्हणून धनुष्यावर प्रतिबंध असा होता की चाप चढवेल त्याच्या गळ्यात सीता माळ घालणार. आज तो दिवस आला. आणि मग राम लक्ष्मण गुरुदेवाच्या समवेत गुरुदेव म्हणाले राघव जी गुरुदेव आपको मिथिला कैसी लगी है? राम जी ने कहा मैंने तो देखी तो नहीं है. लगी का क्या बात है गुरुदेव, मैं देख के आऊं. नगर देखना चाहता है गुरुदेव, मैं दिखा करके लाऊं. एखाद्या मोठ्या माणसाला काही काम करायचं असेल ना दादा तर लहानेचे नाव माणसं पुढे करतात बरं का. मोठ्याला एखादं काम पूर्ण करायचं असेल तर नाव लहानेच पुढे करतात. काय झालं, एका ठिकाणी आजीबाई शेजारणीच्या घरी गेली. ताई
शेजारणीकडे आजीबाई गेली आणि आजीबाईला त्या ठिकाणी सुंदर असणारा स्वयंपाक चालू होता. माता भगिनींनो, सुंदर भाकरी होत्या, कडक कडक बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी दादा चुलीवरच्या चालू होत्या आणि शेतकऱ्याचं गाईचं दूध तापलेलं होतं. खळ असणारं त्या ठिकाणी खळखळ 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 होत आलेलं दूध होतं, तापलेलं दूध होतं, सुंदर साय आले होते, बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी कडक झाल्या होत्या आणि करडीची भाजी एकीकडे गेली होती, दूध सुंदर तापलं होतं, भाकरी पापडा आला होता दादा, पापड भाकरीला सुंदर भाकरी झाल्या होत्या. आणि ही शेजारी त्याच ठिकाणी गेली आणि त्या शेजारणीने त्या भाकरी पाहिल्या मायबाप आपला लहान मुलगा होता त्याला कड्यावर घेऊन गेली होती, त्याला म्हातारीनं चिमटा घेतला. चिमटा कळतो ना तुम्हाला, असा तो चिमटा घेतला बरं का श्रीरामपूरकर. चिमटा घेतला आणि लहान मुलाला चिमटा घेतल्यावर गुदगुले होईल का होते, रडायला लागलं. एवढं रडतं. शेजारणीनं सांगितलं का रडतं, जोरात रडायला लागलं. चिमकाच कसा घेतला होता, चिमका जादा घेतला होता. परिणाम असा झाला, चिमटा घेतल्या महाराज ते पोरग जास्त रडायला लागलं. ते रडणार पोरग इकडं तिकडं शेजारणीनं बघितलं आणि सांगितलं मावशी हे पोरग का रडतं सांगा ना. जाऊ द्या, नका लक्ष देऊ तुम्ही, त्याला अशीच सवय आहे, ते कुठं गेलं का असंच करतं. पण सांगा ना काय झालं, ते असंच करतं, काय झालं ते असंच करतो, नका नादी लागू त्याच्या, ते असंच करत असतं, कुठंही गेलं की ते असंच करतं. पुन्हा शेजारणीने इकडं तिकडं पाहिलं की आजीना दुसरा चिमटा घेतला, ते जास्तच रडायला लागलं. शेजारी म्हणाली आजीबाई एवढं रडतच ते का, ते नमके झालं काय. ते म्हटले नका लक्ष देऊ, त्याला अशीच सवय, कुठे गेलं का असंच करतं. पण काय करतं ते सांगा ना नेमके. कुठे गेल्यावर परिणाम असा झाला, म्हटले कोणाच्या घरी गेलं आणि सुंदर दूध तापलेलं पाहिलं की ते असंच करतं. बस कळलं तुम्हाला, सुंदर दूध तापलेलं पाहिलं, भाकरी झालेल्या पाहिल्या की ते असंच करतं. कडक पापडीचा भाकडा पाहिला शिंदे साहेब तर ते असंच करतं म्हणले. आणि मग असं करतो म्हटल्या शेजारी म्हणाले अहो एक भाकरीचा दूध काला दिला तर काय बिघडलं. आणि मग तिने सुंदर भाकर होती, कडक केलेली ज्वारीची बाजरीची, जी लागल ती खा अशी कडक भाकर, पापडा आलेला, पातळ भाकर, दूध तापलेलं. कळलं भास तुम्हाला. जय श्रीराम. सुंदर भाकर होती, काला खाल्ला आणि ते पोरा पुढे शेजारणीने ठेवला. मग शेजारणीने तिथे ठेवला, आजीबाईने त्या शेजारणीने इकडे तिकडे पाहिल्यानंतर पुन्हा तिसरा चिमकोरा काढला. ते पोरग जोरात रडायला लागलं. तिसरा चिमकोरा घेतला. आता काय झालं, नका लक्ष देऊ, ते असंच करतं. आता झालं काय, ते असंच करतं, नका लक्ष देऊ तुम्ही. अहो झालं काय, ते म्हटलं भाकर तर दिली पण तूप नाही टाकून दिलं. आजीबाई म्हणाली तूप नसल्यामुळे ते रडतंय, असंच करतंय. असं आहे का, तिनं तूप टाकलं, इकडं तिकडं पाहिलं, आजीबाईनं पुन्हा चिमकारा काढला. आता काय झालं, म्हटले साखरच दिली नाही त्याच्यामध्ये. आता साखरही दिली, पुन्हा ते पोरग काही खात नाही. आजीबाई म्हणाली आता त्या ठिकाणी खात नाही. ते पोरग पुन्हा त्या ठिकाणी आजी शेजारी इकडं तिकडं पाहायला लागली. आजीबाईनं चिमकारा घेतला. आता काय झालं, ते म्हटलं हे असंच करतं. असं कसं करतं, म्हटले त्याला सवयीच असे आहे, कुठे गेलं तर ते म्हटलं आजी मी एकटं कसं जीव, तू पण माझ्या सगळं जीव लाग. तुम्ही जागे ना सगळेजण, आता मी एकटा कसं जेवणार, तू बी जेवू लाग. म्हणजे आजीबाईला दूध भाकरीचा काला खायचा होता, पण नाव कोणाचं पुढे गेलं. तुम्ही लक्ष द्या सगळेजण, ते बाकीचं होत राहील, तुम्ही तुमचं लक्ष द्या. परिणाम असा आहे, आजीबाईला दूध काला खायचा होता पण नाव लहाण्याचं पुढे केलं. तसंच आहे, रामाला नगर पाहायचं होतं पण नाव लक्ष्मणाचं पुढे केलं. गुरुदेव नगर लखन देखना चाहता है गुरुदेव, मैं दिखा कर गेला हूं, जाव राघव. आणि म्हणून एखादी मोठ्या माणसाला काम गोष्ट करायची असेल तर नेहमी ते लहाण्याचं नाव पुढे सांगत असतं. त्याचप्रमाणे श्री रामचंद्रजी नगर पाहण्याकरता गेले आणि नगर पाहून आले. नगर पाहत असताना त्या मिथिलेतल्या नरनारी पागल झाल्या. पागल का, याचं कारण असं आहे, राम किती सुंदर आहे हो सांगा. एखादी सुंदर व्यक्ती पाहिली, वस्तू पाहिली की माणसं आकर्षित होतात. सौंदर्य बघून पण ज्यांनी जगातलं सौंदर्य निर्माण केलं तो माझा ईश्वर किती सुंदर असेल हो.
जिसकी दुनिया इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा। 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 वाह वाह। जिसकी दुनिया इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा। जिसकी दुनिया इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा। या जगामध्ये भाऊ इथं गोंधळ झाला व स्पष्ट करा की इतना सुंदर हो कितना सुंदर हो। ज्याची दुनिया एवढी सुंदर आहे तो किती सुंदर असेल हो। बघा दादा काही साप असतात साप काही हिरवे साप आहे काही पिवळे साप आहे काही निळे साप आहे काही काळे साप आहे काही गंड्या पट्ट्याचे साप आहे। सापातले प्रकार किती आहे सापाच्या जाती किती आहे। अनेक जाती अनेक जातीतले साप आपल्याला पाहायला मिळतात। काही घोडा पछाड साप आहे काही उडी मारणारे दामिंत विचारू नका। तिने एकदा चक्र केलं तर ती पळायला किती जोरात पळते बाप रे। नाग बघा फुस केलं की लगेच माणसं घाबरतात। नाग किती त्याला फणा बघा दात बघा किती भारी आहे। ही दुनिया ज्याने निर्माण केली त्याने नाग एवढ्या प्रकारचे केले। पक्षी किती प्रकारचे बघा। कोईल गायन करते तर कोईला सारखे कोकिळा सारखं जगात कोणी गातं का बघा ना। कोकिळा गायन करणे एवढी कमी नाही करत ते। किती सुंदर गाते कोकिळा गायन करताना एवढी सुंदर गाते एवढी सुंदर गाते। कोणी शिकवलं तिला कोणत्या गुरुकुलात शिकायला गेली। तुम्ही मोर नाचताना कधी पाहिला का कोणी 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 पाहिलं वर हात करा। ते पिटकुल्या तू खरंच पाहिला असेल का ते पिल्ला नाही गेला बरं तो मोर बघा। हा नाही ते हा तुम्ही पाहिला धन्यवाद। तिकडे मागे पाहिला आजीने आमच्या दत्त मंदिरावाल्या आजीने पाहिला बाबाने पाहिला म्हणजे बरेच जणांनी मोर नाचताना पाहिला। सांगा जो मोर नाचतो दादा त्यावेळेस त्या नाचताना हा 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 काय रंग आहे हो त्याच्यामध्ये। असा जगातला एखादा पेंटर आहे का तसा रंग तयार करीन। विचार करा एवढा सुंदर असणारा मोर आहे तो नाचताना ज्याची कला आहे। मग त्या या देवाच्या सृष्टीमध्ये हे सगळं घडतंय। माय बापांनो सांगा
विश्वर किती सुंदर असेल. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिका लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिका लोपलिया. शाबाश. रवि शशिका रवि शशिका कुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिका लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिका चंदनाची मोठी रोळे माळकंठी वैजयंती. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिका लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिका लोपलिया. कस्तुरी
बजरंगबली हनुमान की जय। भगवान परमात्मा किती सुंदर आहे। राजा सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती। एवढा सुंदर भगवान परमात्मा नगर पाहण्याकरता लक्ष्मणाच्या समवेत मिथिलेमध्ये प्रवेश करतो। रामाला बघण्याकरता सर्व नरनारी सज्ज झालेले आहेत। राम ज्या नगरातून जात होते सगळे लोक त्यांचं स्वागत करत होते, अक्षदा फुलं टाकून। भगवान परमात्म्याचं दर्शन ज्याला झालं असेल, काय भाग्यवान लोक होते। कारण योगी ऋषी जपी तपी संन्यासी त्यांना एक क्षण ज्याची झाकी दर्शनाची प्राप्त होत नाही, तो हुन ज्यांना भेटायला आला। मिथिलेतली लोक किती भाग्यवान असेल। पुरुष महिला सर्वजण भाग्यवान आहे। परिणाम वरच्या ताळामध्ये 2-3 ताळे बिल्डिंग गल्लीतून ज्यावेळेस रामचंद्र चालले, सीतेच्या सखिया त्यांनी रामाला बघण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना रामाचा चेहरा दिसत नाही। बघण्याचा प्रयत्न केला, पण बघण्याचा प्रयत्न करूनही रामाचा चेहरा दिसत नाही। त्या सखिया सीतेकडे आल्या आणि म्हणाल्या, हे बघ, सगळीकडे एकच चर्चा आहे, राम भगवान परमात्मा आलेले नगरामध्ये इतके सुंदर आहे, इतके सुंदर है भगवान, इतने सुंदर, क्या बताओ, बता नहीं सकती, इतने सुंदर है। सीता कहते हैं कितने सुंदर है, मैंने देखे नहीं है। बोले क्यों नहीं देखे? वो क्या नीचे से वो जा रहे, हम ऊपर है, उनका मुख का दर्शन नहीं होता है। सीता म्हणाली, जर तोंड दिसत नसेल तर एक काम करा ना, ते खालून चालला असेल गल्लीतनं, तुम्ही वरच्या तळात आहे, एक काम करा, अक्षता फुलं घेऊन जा आणि मग ते खालून तुमच्या गल्लीत आलं की वरतून टाका, वर काय पडतं वरून काय पडतं म्हणून ते वर तोंड करेल, मग किती देख नाही सांगायला आम्हाला। सीतेने युक्ती सांगितली कोणाला? सखियांना। परिणाम सखिया म्हणाल्या, ठीक आहे, मैत्रिणी आपल्या भाषेत। त्या मैत्रिणी आल्या, भगवान श्रीरामच्या गल्लीला आले, यांनी फुलं अक्षता वरतून टाकले, त्यांनी वरून काय पडतं म्हणून बघितलं, बघितल्या सखिया पागल झाल्या। सखी पागल झाली, बाप रे, एवढं सौंदर्य जगामध्ये आहे, आज कळालं। सखिया पागल झाली आणि मग सखी सीतेला सांगायला आली, सीताजी, क्या सखी, क्या बताओ, राम कितने सुंदर है, बताओ ना। नहीं बता सकती। बोले क्यों? क्योंकि जिस राम को जिस आंखों ने देखा है, जिस आंखों ने भगवान को देखा है, उसे जबान नहीं है। जिस आंखों ने भगवान को देखा है उसे जबान नहीं है, और जिस जबान बोल सकती है उसे आंखें नहीं है। इतने सुंदर मेरे राम हैं। जिस जबान बोल सकती उसी आंखें नहीं है, और जिस आंखों ने भगवान को देखा है उसे जबान नहीं है। मैं क्या बताऊं, कहां बखान करूं, मेरे श्री राम इतने सुंदर है। मतलब क्या हुआ इसका अर्थ? सीता ने श्री राम को पहली बार नहीं देखा, सखी ने देखा है। सखी माने सदगुरु, सीता माने साधक, राम माने ईश्वर भगवान। भगवान को पहले साधक नहीं देखते, पहले श्री गुरु देख लेते हैं और श्री गुरु बताते हैं भगवान इतने सुंदर हैं, फिर साधक को भगवान के पास ले जाते हैं। आज की सखी सदगुरु हैं, आज की सीता जी साधक है, और आज के भगवान श्री राम ईश्वर है। साधक यानी जीव को परमात्मा की प्राप्ति करने की इच्छा है, तो कभी प्राप्त होता है भगवान, कभी मिल पाता है जब गुरु की कृपा होती तो।
क्योंकि पहली बार तो गुरु को दर्शन हो जाता है। सखी यानी गुरु है, गुरु को भगवान पहिले दिखते हैं। आणि म्हणून जीवनामध्ये गुरुवर जो विश्वास ठेवतो ना, त्या गुरुच्या कृपेने त्याला ईश्वराची प्राप्ती सहज होते। गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, म्हणून गुरुसी शरण जावे। गुरुला शरण का जावा? माय बापांनो, रामाने नगर दर्शन करून आल्यानंतर त्याच ठिकाणी दुसरा दिवस चुकला। गुरुदेव म्हणाले, राघव जा पूजाला फुलं घेऊन या। आणि फुलं आणण्याकरता राम लक्ष्मण बगीच्यामध्ये गेले आणि त्याच बगीच्यामध्ये सीता माता गौरी पूजनाच्या निमित्ताने आली होती। तई अवसर सीतात आई, तई अवसर सीतात आई, गिरजा पूजन जननी पठिनाई, गिरजा पूजन जननी पठाई। राम सिया राम तही अवसर सीतात आई। ज्यावेळेस राम लक्ष्मण बगीच्यामध्ये गेले आणि बगीच्यात फुलं आणायला गेले, त्याच वेळेला सीता माता गौरी पूजना करता त्या बगीच्यात आली आणि ती पूजन करणार आणि तितक्यामध्ये राम लक्ष्मण तिथं आलेले आहेत। तेही अवसर सीतात आई, गिरजा पूजन जननी पठनाई, गिरजा पूजन जननी पठाई। संगशहानी सुभग पराई, संग सखी सब सुभग शहानी, गावही गीत मनोहर बानी, गावही गीत मनोहर बानी। राम त्याच वेळेला मंदिरात आली। तई अवसर सीतात आई, गिरजा पूजन जननी पठाई। गिरजा आणि भवानी मातेचं पूजा करता आईने पाठवलं, जा मंदिरात दर्शन करू नये, पूजा करू नये। आणि मग त्यावेळेस पुन्हा सखीने सांगितलं, वो देखो जिस राम को मैंने कल देखा था सीताजी, आप तो भी देख ले। हात केला आणि सांगितलं, ते बघ राम आले। सखीने सीतेला रामाचं दर्शन करून दिलं। रामाने सीतेकडे पाहायला प्रारंभ केला, सीता रामाकडे पाहू लागली आणि 8 वाजल्याला पाहायला सुरुवात केली तर 9 वाजेपर्यंत दादा ती पाहतच होती। राम सीतेकडे बघता, सीता रामाकडे बघते, एवढे बघतात इतका वेळ झाला तरी बघतच होते। 9 वाजून 5 मिनिटं झाले दादा, तरी बघायचंच काम चालू होतं। गुरुदेवाला फुलं लेट झाले। मग गुरुदेवाकडे गेल्यानंतर सांगितलं रामाने, गुरुदेव क्षमा करा, हमें इतना समय क्यों लगा गुरुदेव, पता है आपको? ऊन सांगताय राम। गुरु ने विचारलं नाही, अंतकरण के जब विशुद्धि हो जाते हैं तो आशीर्वाद मांगना नहीं पड़ता, मिल जाता है जी। गुरुदेव हमें इतना समय क्यों हुआ है पता है आपको? बोले क्यों? क्योंकि जनक महाराज की कन्या वहां बगीचा में आई थी, मैंने उनको देखा, उन्होंने मुझे देखा, देखते देखते इतना समय बीत गया। तुम्हाला कळलं ना? रामाने गुरुला काय सांगितलं, राजाची मुलगी आली होती, तिनं मला बघितलं, मी तिला बघितलं आणि बघतच राहिलो गुरुदेव, आणि बघता बघता एवढा वेळ झाला म्हणून पूजाला फुलं लेट झाले, क्षमा करा गुरुदेव। आज कोणी सांगेल का 26 एप्रिल झालो, 26 एप्रिल 2024 ला असा कोणी आहे का पठ्या सांगणार गुरुला? महाराज तुम्ही मला काम सांगितलं, पण मी गेलो होतो काम करायला नगरच्या सिटीत, पण सिटीत गेल्यानंतर तिकडे एक राजाची कन्या आली, तिला मी बघितलं,
मला तिने बघितलं आणि मी तिला बघतच राहिलो. बघता बघता एवढा वेळ झाला. असं खरं बोलेल का? आज खरं शिष्य बोलत नाही म्हणून गुरुही खरे आशीर्वाद देत नाही. आशीर्वाद मागावा लागत नाही, तो मिळत असतो. रामाने होऊन सांगितलं, गुरुदेव इतना समय मुझे क्यों हुआ है, क्योंकि जनक महाराज की कन्या वहां आई थी, मैंने उनको देखा, उन्होंने मुझे देखा करके इतना समय बीत गया. गुरुदेव, गुरुदेवाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, सुपल मनोरथा वो तुम्हारे, सुपल मनोरथा वो तुम्हारे, सुपल मनोरथा रामाने खरं सांगितल्यानंतर महाराज थोडं किंचित, रामजी खरं बोलले, गुरुदेव जनकाची जानकी मी बघितली, जानकी बघितल्या बघितल्या माझ्याकडनं एवढा वेळ झाला गुरुदेव. गुरुदेव हसले आणि सांगितलं, राघव तूने मेरे साथ जो सच बोला है ना मेरे सामने, तेरी इच्छा पूरी हो जाए. सुपल मनोरथ हो, तुमच्या दोघांचे मनोरथ सुपल हो, इच्छा पूर्ण हो. कारण तुम्ही दोघांना बघितलं नाही, कोणाला बघतच राहिले ना, आता ती इच्छा पूर्ण हो. क्या बात है. आहा, हा प्रसंग ज्यावेळेस मी चिंतनाला घेतो ना, गुरुविषयी इतकं प्रेम पाहिजे, निर्मळ भावना पाहिजे, शुद्ध अंतकरण पाहिजे, त्यावेळेस गुरुजी तुम्हाला गुण आशीर्वाद देतात. बाय बाप बर का सरपंच साहेब, या पुढे या. सुपल मनोरथ हो तुम्हारे, राम लखन भई सुनी,
भय सुकारे सुपल मनोरथ हो तुम्हारे. दोघांची इच्छा पूर्ण हो, आशीर्वाद दिला. आणि मग दुसऱ्या दिवशी स्वयंवराची तयारी. आता नीट ऐका, सगळे लक्ष द्या. स्वयंवराची तयारी झाली महाराज. त्या सभेमध्ये सर्वांना निमंत्रण दिलं होतं जनकाने, पण एकाला नाही दादा, त्याचं नाव रावण. सगळे राजे महाराजे लग्नाकरता आले आणि त्या लग्नाकरता राजे महाराजे देश विदेशांचे आले. त्या ठिकाणी ज्याला निमंत्रण नाही तो रावण. लग्नाचा प्रसंग सुरू झाला. काही धवळ्या दाढेवाले होते, काही काळ्या दाढेवाले पण होते. काळ्या दाढेवाल्याने ढवळ्या दाढेवाल्यांना विचारलं, का रे बाबा तुम्ही लग्नाला स्वयंवरात आले, बरं झालं. पण ज्यांच्या काळ्या दाढे ते धनुष्य उचलणारे, ढवळ्या दाढेवाल्याचं काय काम आहे? ढवळ्या दाढेवाले म्हणाले, बाबा रे तुम्हाला जर कदाचित धनुष्य उचलला नाही तर आम्ही प्रयत्न करू. लग्नाची इच्छा संपत नाही. परिणाम ठीक आहे. देश विदेशांचे राजे महाराजे तिथे आलेले. स्वयंवराला प्रारंभ झाला. तितक्यामध्ये ज्याला निमंत्रण नाही तो आला. कोण? रावण. ज्याला निमंत्रण नाही तो आला आणि त्या ठिकाणी तडा 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 जनकापर्यंत गेला. हे जनक, हे जनक, अभी तक मैं जिंदा हूं, सबको तूने निमंत्रण दिया लेकिन मुझे निमंत्रण क्यों नहीं दिया? रागाने डोळे लाल गेले, लाल बंद झाला. रागाने डोळे लाल गेले, तडा 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 तिथपर्यंत गेला. हे जनक, सबको निमंत्रण दिया तूने लेकिन मुझे निमंत्रण नहीं दिया, शर्म नहीं आती तुझे? मुलीच्या बापाला लग्नामध्ये खोटं सुद्धा बोलावं लागतं दादा. परिणाम असा झाला, माय बाप महाराज यादीमध्ये पहिलं नाव तुमचंच घेतलं होतं, पण गडबडीमध्ये मला वेळ पुरला नाही म्हणून मी पत्रिका नाही घेऊन आलो. आले तुम्ही बसा. असं आहे का? ठीक आहे. मग नाव तर होतं ना? हो 100%. आणि मग त्या ठिकाणी रावण उठला, धनुष्यापर्यंत गेला. धनुष्य कसा तरी उभा केला, धनुष्याचा तोल गेला, धाडकन रावण खाली पडला. रावण खाली पडल्या पडल्या महाराज अपमानित झाला. 10,000 मल्लाने 10,000 मल्लाने तो धनुष्य बाजूला केला. रावणाचा अपमान झाला. रावण म्हणाला, एक दिवस तरी हिला पळून घेऊन जाईल म्हणून सीताहरण. रावण निघून गेला. आता सगळे आले होते महाराजे, देशाचे विदेशांचे राजे महाराजे त्या ठिकाणी आलेले होते. परिणाम सर्वजण जमलेले आहेत त्या ठिकाणी, पण कोणीच उठत नव्हता. ढवळ्या दाढ्यावाल्याने रिटर्न गिर टाकले होते. रिटर्न ते म्हटले, जर रावण साहब के ये हाल तर हमारे क्या बेहाल. ते रिटर्न चालले होते ढवळ्या दाढ्यावाले. बाकीची सभा शांत झाली. कोणी कोणाशी बोलत नाही. सभा शांत आहे. बस कळलं तुम्हाला. सभा शांत झाली आणि त्या शांत सभेमध्ये जनक राजा म्हणाले, आज कळालं मला, आज कळालं या जगामध्ये एकही क्षत्रिय जिवंत नाही की जो धनुष्य उठू शकेल. राग आला लक्ष्मणाला, उडी मारली पुढे गेला. ए जनक, अरे तुझे पता नहीं, मेरी भैया की आज्ञा हो तो मैं इस ब्रह्मांड का विध्वंस कर सकता हूं, टुकड़े टुकड़े करके डाल सकता हूं. हे जनक, रागावला लक्ष्मण आणि रामाला सांगितलं, भैया आप उठते क्यों नहीं? राम तिथून उठले. गुरुने आदेश दिला,
राम तना 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 धनुष्यापर्यंत गेली. जसं काय नाजूक फुल गुलाबाचं असतं, गुलाबाचं फुल जसं हातात घेवा, हातात गुलाबाचं फुल घेतलं तसं सहज धनुष्य उभा केला. चाप चढवण्याकरता भगवान परमात्मा गेले, चाप चढवण्याचा प्रयत्न केला, 2 तुकडे झाले, रामाचा विजय झाला. श्रीरामचंद्र भगवान की राम विजयी झाले. शिवत चाप चढावत राम, चाप चढवल्या चढवल्या महाराज रामाचा विजय झाला. आणि मग मात्र सीता वरमाळा घेऊन आले, रामाच्या हातात वरमाळा देण्यात आल्या. आणि त्याच ठिकाणी महाराज रामाने सीतेच्या गळ्यात माळ घातली, पण सीतेचा हात पुरेना, कारण रामाची उंची जास्त होती, सीतेची उंची कमी होती महाराज. परिणाम रामाची उंची जास्त आहे, सीतेची कमी आहे. रामाने सीतेच्या गळ्यात माळ घातला, पण सीतेचा हात पुरेना. सीता वर पाय करायची तरी हार गळ्यात जाईना, सीतेने टाचा वर केल्या तरी हार जाईना. आणि मग शेवटी सखिया म्हणाल्या, प्रभू आमची दीदी जरा बुटकी आहे, आमची दीदी जरा बुटकी, थोडं वाकाळा. राम म्हणले ठीक आहे, सगळीकडे वाकव, पण असं सासूरवाडीत वाकवू नये, अशी सवय लागते म्हणले. खरं सांगतो तुम्हाला, कसे माणसं असू द्या, कसे असू द्या, माणसं एरवी कुठे वागतील, पण सासूरवाडीत वागत नाही. ज्यांना कोणी हिंग लावून काही चरित नाही गावात, पण ते सासूरवाडीत गेले का ताईट होता. कल्पना करा. शेवटी रामाला सांगितलं थोडं वाकाव. राम म्हणले नाही नाही, सगळीकडे वाकाव, पण सासूरवाडीत नाही म्हटले. राम वाकडत नाही, सीतेचा हात गळ्यात जात नाही, तोपर्यंत लग्न होत नाही. काय करावा कळेना. तितक्यामध्ये रामाने लक्ष्मणाला इशारा केला, लक्ष्मणानं उलटी मान हलवली. तितक्यात विश्वामित्राने पाहिलं या दोघांचा इशारा. विश्वामित्राने विचारलं, लखन जी गुरुदेव, श्री राम क्या इशारा कर रहे थे, आपने नहीं क्यों बोला उनको? लखन कहता है, गुरुदेव सच बताओ, शादी में बहुत इशारे आते रहते हैं, बुढ़े आदमी ने ध्यान नहीं देना चाहिए उधर. महाराज तुम्हाला संन्यासाला काय कल्पना है, शादी में बहुत इशारे आते रहते हैं, बुढ़े आदमी ने ध्यान नहीं देना चाहिए उस तरफ. ठीक है, अरे लखन, लेकिन मेरा राम पुरुषोत्तम, मर्यादा पुरुषोत्तम है, वो कभी गलत इशारा नहीं कर सकता. क्या इशारा किया था बताओ. तभी उसी समय लखन कहता है, गुरुदेव मेरे भगवान कह रहे थे, लखन सीता का हार मेरे गले में नहीं जा रहा है, तो एक काम करो, तो शेष नारायण का अवतार है लखन, तो पृथ्वी को ऊपर उठाओ. इशारे में कह रहे थे. काही काही गोष्टी सांगावं लागत नाही, इशाऱ्यातूनच बोलावं लागतं. फिर गुरुदेव कहते हैं, लखन तूने क्यों नहीं उठाई? बोले गुरुदेव कैसे उठाता, पृथ्वी को मैं ऊपर उठाता तो एक काम बन जाता क्या? नहीं बनता गुरुदेव, क्योंकि पृथ्वी को मैं ऊपर उठाऊंगा तो दोनों के पैरों की तरह की पृथ्वी ऊपर चली जाएगी, सीता की थोड़ी जाएगी. फिर ऊपर करने से भी कोई फायदा नहीं होने वाला. इसलिए मैंने गुरुदेव का लखन जी राम जी को कहा है. लखन जी कहते हैं, नहीं भैया ये काम मैं नहीं कर सकता, शादी का काम है, आपसे आप निपट लो, तुमचं तुम्ही बघून घ्या, लग्न तुमचं आहे म्हटले कशाला मी पडू. ज्याच्या त्याच्या लग्नात त्याच्या त्याने सावध राहिलं पाहिजे. राहुलजी तुम्हाला अनुभव नाही असो. परिणाम असा झाला, भगवान श्रीरामजी ठीक आहे म्हणाले. लक्ष्मण संत है, राम भगवंत है, सीता साधक है. साधक को भगवान की प्राप्ति करने की इच्छा बहुत है, लेकिन भगवान जल्दी मिलते नहीं है. साधक को भगवान मिले इसलिए बहुत प्रयास करते रहता है साधक, लेकिन साधक को भगवान नहीं मिलते. क्यों नहीं मिलते? जब तक संत रूपी सदगुरु कृपा नहीं करते तब तक भगवान मिल नहीं पाते. सीता साधक है, साधकपुर की सीता कहते हैं, राम जी का
जल्दी दर्शन हो जाए, प्राप्ति हो जाए, राम जी का स्वरूप सत्य मुझे समझ में आ जाए, इसीलिए साधक बहुत प्रयास करता रहता है। लेकिन संत रूपी लखन जी जब तक सीता रूपी साधक को सहयोग नहीं करते तो राम रूपी भगवान भी साधक रूपी सीता पर कृपा नहीं करते। लखन संत हैं, लेकिन संतों को दया जल्दी आ जाती है। दया करना यही तो संत का स्वभाव है। दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान। दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान। तुलसी दया न छांडिए, तुलसी दया न छांडिए, जब तक गत तक प्राण सियावर राम। दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान। तुलसी दया न छाडिए रे, जब तक घट लग प्राण। घटात प्राण आहे तोपर्यंत दया करणं सोडू नका। कोणी एखाद्याने अन्याय केला असेल सोडून द्या, माफ करा। जो क्षमा करत राहतो तो महान झाल्याशिवाय राहत नाही, आणि जो करत नाही तो लहान झाल्याशिवाय राहत नाही। दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान। तुलसी दया न छाडणीये, जब तक घट लग प्राण। घटामध्ये प्राण आहे तोपर्यंत दया करायचं सोडू नका। काही काही माणसं म्हणते महाराज त्यांनी फार तकलीफ दिली, आम्ही बघून घेऊ। नका बघू, द्या सोडून। बघणारा विश्वरस तो सदैव बघत आहे। आपल्याला दोनच डोळे आहेत, त्याला अनंत डोळे आहेत। तुम्ही तुमचं काम करत राहा, तो त्याचं काम करेल। तुम्हाला कोणी चांगलंही करू शकत नाही, वाईट करू शकत नाही। विश्वराच्याच हातात सर्व आहे। जोपर्यंत विश्वर तुमच्या पाठी राखे तोपर्यंत तुमच्या केसाला धक्का लागणार नाही। ध्यानात ठेवा महाराज। जाको राखे साइया, उसको मार सके ना कोई। बाल ना बाका हो सके, सब जग बैरी होय। देव राखे तया, मारिल ते कोण। न मोडे काटा, हिंडता वन। महाराज, देव ज्याचं रक्षण करतो ना त्याला कसलीच भीती नाही। जय आदेश, जय आदेश।
ज्याचं रक्षण करतो त्याला भीती बाळगण्याची गरज नाही. आणि ज्याची खरी सेवा असेल, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. माय बापांनो, भक्ती करा. देखाव्याची भक्ती करू नका. लोक काय म्हणतील म्हणून भक्ती करू नका. लोक चांगलं म्हणतील का वाईट म्हणतील म्हणून याचा विचार करू नका. लोक बिडी प्यायला काळी दिले की खुश होतील, नाही दिले तर नाराज होतील, अशा लोकांचं काय धरून बसले. आपण आपल्या मस्तीत राहा. जीवन दुर्लभ आहे. भक्ती करा, भगवंताची प्राप्ती करा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. स्वप्नातही कोणाविषयी द्वेष असू देऊ नका. मनात भावना आली प्रगट करा. स्पष्ट वक्ता सुखी भव. एखाद्याला राग आला तरी चालेल. नारायण नारायण जय गोविंद हरी. नारायण नारायण जय गोपाल हरी. सर्वजन तेज सर्व. नारायण नारायण जय गोविंद हरी. नारायण नारायण जय गोपाल हरी. बोला कमी आवाज. आवाज सगळ्यांचा. नारायण नारायण जय गोविंद हरी. नारायण नारायण जय गोपाल हरी. नारायण नारायण जय गोविंद हरी. नारायण नारायण जय गोपाल हरी. बोला
साधक रूपी सीतेला भगवंताची प्राप्ती कधी होणार आहे? जोपर्यंत संत रूपी लक्ष्मण गुरुजी म्हणून येत नाही, कृपा करत नाही, तोपर्यंत साधक रूपी सीतेला राम रूपी भगवंताची प्राप्ती होत नाही. आता रामाच्या हातात वरमाळा आहे, सीतेच्या हातातली वरमाळा तशीच आहे, पण रामाने सीतेला घातली, हात पुरत नाही. लक्ष्मण रूपी संताला दया आली. आपण इथेच होतो ना. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न चांडिये, जब तक घटलग प्राण. साधक रूपी सीता ततष्ट उभे, हात पुरत नाही. लक्ष्मण रूपी संत सद्गुरूला दया आली आणि लक्ष्मण तडा 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 तिथे गेला. रामाच्या चरणावरती दंड प्रणाम केला, साष्टांग करी दंडवत. रामाने विचार केला, इथे पाया पडणार कोण आहे? राम खाली वाकून पाहता तर माझा भाऊ आहे. रामाचा नेम असा होता, लक्ष्मणाचा नेम होता, रोज रामाच्या पायावरती दंड प्रणाम करावा. आणि रामाचा नेम असा होता, त्याला अलगद उचलून छातीला लावावा. आजही तुम्ही दादा उत्तर भारतात गेले ना, तिकडे स्त्री पुरुष एवढा भेद नाहीये. आपल्या महाराष्ट्रातले जास्त बुद्धिवान लोक आहे जरा, तिकडे नाही. तिकडे आपण हातात, आपल्याकडे आता सुधारले लोक आता हातात हात घेतात. त्याला काय म्हणतात? हस्त आंदोलन. कोणतं आंदोलन? पूर्वी लांबून नमस्कार करत होते, पण आता बरोबर आहे ना, कुठेही जा तुम्ही, ऑफिस मध्ये जा की तिथे तुम्ही कार्य, हातात हात. पहिले पाया पडायचे, आता बस धन्यवाद. मला अजून काही सूत्रच कळालं नाही लोकांचं. जालू तुम्ही एकदा मला चहा पाजला होता, आठवतं ना? मोठी हॉटेल, ते तुम्ही सगळे आलते. पंढरपूरला चाललो, ते मोठे 2-4 ताळी बिडीवर, ते सूटपीठ घालून आलेले लोक असतात. चांगलं आहे. आणि चहा करा हॉटेलचा चांगला असतो बरं का जालू, कारण त्या चहाला अनेकांचे तोंड लागलेले असतात बशीला, त्यामुळं चहा काही काही माणसाला घरचा चहा आवडत नाही, पण हॉटेलचा घेतल्यावर राहत नाही. सरपंच साहेब, आज बापुडीची मंडळी आली. बापुडीच ना? सगळ्या गावकऱ्याला धन्यवाद. भाऊ आपल्या सगळ्यांना बापुडी धन्यवाद. बुरोड गावच्या ग्रामस्थाच्या वतीने बापुडीकरांना धन्यवाद. माय बाप चहा तो वाढेल बोलते. सर्वस्व चाहम हृदयसन्निवेष्टो. मी एका ठिकाणी व्याख्यान देत होतो संस्कृत मध्ये. सर्वस्व चाहम हृदयसन्निवेष्टो मत स्मृती ज्ञानम पूर्णम च वेदैश्च सर्वैररोमेव वेदो वेदांत कृतवेद विदेव चाहम. असे सगळं चालू होतं गीतेवर सूत्र. परिणाम तिथे एक माणूस उठला आणि तो म्हणाला, महाराज भगवान परमात्म्याने सांगितलं होतं सर्वस्व चाहम हृदयसन्निवेष्टो, सगळीकडे चहा पे थिंडा. वा रे बहादर, याचा अर्थ नीट कळाला का? सर्वस्व चाहम हृदयसन्निवेष्टो, हृदयात चहा घाला म्हणते. काही काही माणसाला चहाची फार आवड हो. अशी कशी चहाची चट, ठेव पेटून चुलीच नीट, म्हातार पहाटे 4ला उठ, मर बाकाऱ्या कोरड्या कट, दर घर दर जागवीत सूट, अशी कशी चहाची चट, तर चहासाठी. अरे भजन नाही हे, भजन नाही बरं, हा भंगळी नाही. तुम्हाला गाथ्यात नाही सापडायचं, हा माथ्यात. चाहम भवतम उष्णम फुंकम फुंकम पिवम. बरं का? चाहम भवतम उष्णम फुंकम फुंकम पिवम. जर तुम्ही ती चहा उष्ण आहे फुकून जर पिले नाही दादा, 2-4 जीभ जेवू देत नाही. असो अर्थ कळाला नाही की गोंधळ होतो. भगवान परमात्मा तो सर्वत्र आहे. सर्वस्व चाहम याचा अर्थ असा आहे, तो सर्वत्र आहे. गतिर् भ्रता प्रभू साक्षी, निवास शरणम श्रुत प्रभव, प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. ऐसा जो समर्थ, तो मी या जगाचा नाथ, गगना ऐसा साक्षीभूत आपणची झाला. तो भगवान परमात्मा साक्षीभूत आहे, तो सर्वत्र आहे, तो नाही अशी जागा नाही. म्हणून सिया राममय सबा जग जानी, करऊ प्रणाम जुरे जोग पानी.
तो देव सर्वत्र आहे, वेळ वेळ सर्वत्र तो विश्वर आहे. सिया राममय सब जग जानी, करबू प्रणाम जोरी जुग पाणी. आमच्या भाषेत विठ्ठल जळी स्थळी भरला, रित ठाव नाही उरला. विठ्ठल जळी स्थळी भरला, रित ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला श्री विठ्ठल की, आज मी दृष्टीने पाहिला श्री विठ्ठल की. विठ्ठल म्हणता हरले बाप. ते वेळ झाला. सर्वत्र तो आहे म्हणून तुकोबारायणला म्हणावं लागलं, काप गडारू देखे अनेरा, देखे तो सब वही ने घेरा. विश्वर सर्वत्र आहे. देवदत्त दादा परी, देवदत्त दादा परी, देवदत्त दादा परी. दादरा दादरा देवदत्त दादा परी, देवदत्त दादा परी, देवदत्त दादा परी. भरून उरला चराचरी. तो देव प्रतिध्वनी, थोडस प्रतिध्वनी. देव नाना परी नटलेला आहे मायबाप. तो सर्वत्र आहे, तो नाही अशी जागा नाही, ठिकाण नाही. नाना परी नटलेला विश्वर, सर्वत्र असणारा विश्वर मायबाप. लक्ष्मण पाया पडायला आला, तडा तडा रामाने खाली बघितलं. कोण दर्शन घेत आहे? राम वाकले. लक्ष्मण पाया पडत आल्यानंतर रामाने वाकून लक्ष्मणाला उचलवलं. लक्ष्मण म्हणाला, बहिणी आवडा, एवढी संधी आहे, परत माझा विश्वर वाकणार नाही. राम लक्ष्मणाला उचलण्याकरता वाकले, विकू कमी करायचा. त्या ठिकाणी वाकल्या वाकल्या मायबाप. लक्ष्मणाने सांगितलं, बहिणी एवढी संधी, माझा दादा परत वाकणार नाही. आणि मग मात्र सीतेने रामाच्या गळ्यात माळ घातली, लग्न लागलं.
माता सीता स्वयंवर पूर्ण झाला. जय श्रीराम. आकाशाशी जडले नाते धरणे मातेचे स्वयंवर झाले सीतेचे. सीता स्वयंवर पूर्ण झालं, आनंद झाला. आता इकडे काही दिवस निघून जातात. शतानंदजी विश्वामित्रजी एकत्र आले, म्हणाले का हो रामाचं लग्न झालं पण विधिवत नाही, मुहूर्त काढून नाही. बघा शुभ मुहूर्त काढून रामाचं लग्न झालं पाहिजे. शतानंदाने प्रस्ताव पाठव समोर व्यक्त केला तो विश्वामित्राच्या. दोन साधू बघा एकत्र आले, चर्चा सुरू झाली. विश्वामित्राने तो मान्य केला. दोघांचे वडील नाहीये, दोघांचे पाहुणे नाही, पण दोघांचे गुरु आहेत. गुरुनी सांगितलं की आदेश फायनल करणारे शिष्य होते, म्हणून त्यांची कीर्ती आपण गातोय. आज निष्ठाच राहिली नाही, निष्ठी निर्माण झाली. त्यामुळे खरं सुख कुठे भेटत? बोरडगाव मध्ये आहे, परत यायचं चालू हो तुमचं. बोरडगाव मध्ये सरपंच आहे, पण बाहेरच सांगतो. निष्ठा नाही, निष्ठी असेल तर खरं सुख कसं भेटणार आहे? निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. निष्ठा पाहिजे. परिणाम दोघं गुरुजी आहेत, शतानंदजी विश्वामित्रजी. ते म्हणाले ठीक आहे विधिवत झालं नाही बरोबर आहे, पण शतानंदजीने असणारा दुसरा प्रस्ताव मांडला का हो आमच्या महाराजांना आणखीन एक कन्या आहे उर्मिला. सीता जर रामाला दिली, उर्मिला जर रखनला दिली तर काय इच्छा आहे आपली? विश्वामित्र हसले आणि सांगितलं इतर आनंदाची गोष्ट आहे, लक्ष्मणाला उर्मिला देऊन टाका. शतानंदजी आणखीन जर हात जोडून विनंती करतात. जनकाचे छोटे भाऊ, त्यांना दोन कन्या आहेत, एक सुतकीर्ती आणि मोठी मांडवी. जर मांडवी भरताला दिली, सुतकीर्ती लक्ष्मणाला जर दिली तर काय इच्छा आहे? शत्रुघ्नाला. सुतकीर्ती शत्रुघ्नाला, मांडवी भरताला जर दिली, आणि उर्मिला लक्ष्मणाला, आणि सीता रामाला. विनंती मान्य केली विश्वामित्राने. सांगितलं जा दशरथाला पत्र पाठवा. पत्र पाठवण्यात आलं. पत्र घेऊन सेवक अयोध्येमध्ये गेले. पत्र घेऊन आल्यानंतर दशरथाने विचारलं कहां से आए हो भाई? हम मिथिला से आए, किस बारे में पत्र लेकर आए? क्यों, किस बारे में पत्र लाया? राम के बारे में. राम शब्द उच्चारल्या पागल झाला राजा. ताडकन उडी मारली आणि जिथं सेवक होता सेवकाकडून पत्र घेतलं, छातीला लावलं राजा दशरथाने, आणि पागल झाल्यासारखा राजा दशरथ नाचू लागला. पत्र वाचत कोणी नाही, नाचायला लागले. तितकत भरतजी आला. भरतजी कहने लगे पिताजी पिताजी क्या हुआ? अरे भैया तेरे राम भैया के बारे में पत्र आया. राम के बारे में? हाँ भरत. भरताने हिसकवलं बाबाकडनं पत्र आणि छातीवर आणि डोक्यावर घेतलं ना राजवाड्या भर नाचू लागला भरत. डोक्यावर पत्र घेऊन नाचतोय. भरताचं पहिल्यांदा बंधू प्रेम प्रगट झालं महाराज. जय श्रीराम. परिणाम पत्र कोणी वाचत नाही त्याच ठिकाणी. आणि मग सेवकापुढे सप्रेमात भेटायची. सर्वजण सप्रेम भेट घेऊन येतात. ठीक लागलास, सीग लागली, तरी पण सेवक मात्र भेट स्वीकारत नव्हते. का? ते म्हणाले प्रभू माफ करा, आम्ही कन्या पक्षवाले आहेत, तुम्ही वर पक्षवाले आहेत. कन्या पक्षवाले लोक कन्याला दान करत असतात, घेत नसतात. आम्ही घेणार नाही. आम्ही गरीब जरी असलो तरी पण मुलीच्या पक्षवाले आम्ही मिथिलेतून अविद्याला द्यायचा प्रयत्न करू, घेण्याचा नाही. आणि म्हणून वधू पक्षवाल्याचा नेम आहे कन्या दान शब्द मुलीच्या बापाकडे आहे.
बाय बाप. आणि मग पत्र वाचलं, सर्व मजकूर कळाला. त्राटके वधेपासून परशुरामाने नमस्कार केला इथपर्यंत सर्व झालं. वरात घेऊन दशरथ राजा बरंच रिपुसुदानला घेऊन जातात. वरात सीमेवरती आली, जनकाने स्वागत केलं आणि चारी बंधूचं लग्न चारी बहिणीशी झालं. आनंद झाला. काही दिवस राहिली वरात, परत निघाले. सीता, उर्मिला, मांडवी, सुतकीर्ती. विदाईचा प्रसंग आला, अत्यंत वाईट प्रसंग. माईला विचारून येतात. आईने सीतेला उपदेश केला, जा पूर्वी नांदायला जा, पण अशी सेवा कर, सास ससुर गुरु सेवा करहू. सासू सासऱ्याची सेवा कर, कधी तक्रार येऊ देऊ नको. आम्ही आता आई वडील नाही, सासू सासरेच तुझे आई वडील आहे. आणि विदाई मिळाली. आज मिथिलेत दुखाला पारावार नाही आणि अयोध्यात आनंदाला पारावार नाही. एकीकडे दुःख तर एकीकडे सुख आहे. सर्वांना आनंद झाला. लग्नानंतरच्या सर्व विधी करण्यात आल्या. असे करता करता बरेच दिवस निघून गेले. एक दिवस राजा दशरथ सभेकरता जाण्याकरता निघाला. आरशात बघितलं, टोप वाकडा झाला आणि एक केस पिकला. श्रवण समेता बघितला. माणसाने कधीतरी सावध झालं पाहिजे. कधी कधी आयुष्य निघून जात तरी माणसं सावध होत नाही, चावी मुलाच्या ताब्यात देत नाही. आमच्या सुभाष दादाला म्हणलं पाहिजे, लग्नाच्या आधीच पोराच्या ताब्यात सगळं दिलं, पण पोराने अत्यंत चांगली प्रगती केली. धन्यवाद आहे तुम्हाला. माय बाप सावध झाला पाहिजे. केस पिकला राजा दशरथाचा, मुकुट वाकडा झाला. बरेच माणसाचे सरपंच मुकुट वाकडे होतात तरी सावधच होत नाही. मुकुट वाकडे म्हणजे काय? क्षमता संपणे. नोकरीमध्ये 58 वर्षाची वय, 60 वर्षाची वय, रिटायर करता की नाही? मला एक सूत्रच अजून कळालं नाही. नोकरीमधल्या माणसाला 58-60 मध्ये रिटायर करतात, पण राजकारणातल्या माणसाला कोणीच रिटायर करीत नाही हो. बरोबर ना? राजकारणात ते कोणी रिटायर होतच नाही मतदारापर्यंत. ठीक आहे, ते सूत्र तुम्हाला माहिती असेल. परंतु नोकरीमध्ये मात्र 60 वर्षे लयत झाले, बरोबर ना? आणि आता मला वाटतं मिलिटरीला तर फार कमी आहे. किती आहे? 40. मिलिटरीला 4च राहिले. पहिल्यांदा 18-20 होते, 19 होते वाटतं. आता 4 वर्षात घरी जा. धन्यवाद. बाय बापांनो, माझा मुद्दा इथं आहे, रिटायर होणं, आपल्या कार्यातून मुक्त होणं आणि भक्ती करणं. मुकुट वाकडामध्ये मुलांच्या ताब्यात राज्य देणं, भक्ती करायला जाणं, संसाराचा त्याग करावा. संसार कधी पूर्ण होत नाही. पूर्ण होत नाही तो संसार आहे, आणि पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही तो परमार्थ आहे. परमार्थ नेहमी पूर्ण होतो, माणसं ते करत नाही. संसार पूर्णच होत नाही, तो सोडत नाही. मरू टेकले शरीर, पाया खोदुनी बांधसे घर. संसारातून अलिप्त व्हा. कधीतरी एकांतात चिंतन करा, आपला जन्म कशासाठी आहे, ज्याच्यासाठी जन्म आहे त्याचा विचार करा.
जीवनाचं सार्थक्य प्राप्त होईल. जर ते केलं नाही तर जीवन निष्फळच होईल. मायबा नाही तरी गेला नाही तरी गेला माय बापांनो, कधीतरी विचार केला पाहिजे आपला जन्म कशा करताय. आपण एवढं मोठं जीवन दुर्लभ आपल्याला प्राप्त झालेलं आहे कशासाठी. राजा दशरथाचा एक केस पिकला, तो पोकळ झाला. विचार केला आता राज्य आपण रामाला दिलं पाहिजे. गुरुदेवाकडे राजा दशरथ जातो. नीट लक्ष द्या. गुरुदेवाकडे दशरथाने गेल्यानंतर नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज माझी इच्छा आहे रामाला राजा करावं. गुरुदेव हसले आणि म्हणाले, अरे ही सगळ्यांचीच इच्छा होती, पण तुम्ही स्वतःहून म्हटल्याबद्दल धन्यवाद. मग महाराज रामाचा राज्याभिषेकाचा मुहूर्त काढा. अरे उद्या सकाळी रामाचा राज्याभिषेक. शुभ शीघ्रम, विलंब कशाला. बऱ्याच शत्रुघ्न मामाच्या गावी गेलेले, रामाची इच्छा नाहीये पण गुरुने आज्ञा केली, ठीक आहे. रामाला राज्य कळालं. मंथरा सैरावैरा धावू लागले. कैकेयीकडे गेले. कुटील भावनेने कैकेयीला पटवलं. 2 वर मागून घेतले. कैकेयीने एका वराला रामाला वनवास मागितला, दुसऱ्या वरताने भरताला राज्य मागितलं. राजा दशरथ मूर्छा येऊन पडतात. सकाळच्या वेळेला सर्वत्र रसहीन वातावरण झालं. रामाने विचारलं, माझ्या वडिलाचं दुःखाचं कारण काय माते. कैकेयी म्हणाली, तुझ्या वडिलाला मी 2 वर मागून घेतले त्यामुळे दुःख झालं. दुःखाचं कारण एकच आहे रामा, तूच आहे. काय कारण आहे. मी तुझ्या करता वनवास मागितला, भरता करता राज्य मागितलं, म्हणून तुझे वडील दुःखी झाले. किती सरळ बोलते कैकेयी. माता कैकेयीला रामाने वंदन केलं. सांगितलं, माते जननी तो जननी भई. खरी आई जननी तो जननी भई. कौशल्याला म्हटली नाही राम, सुमित्रेला नाही, कैकेयीला. असं का हो. याचं कारण आहे, माते जननी तो जननी भई, तूच माझी खरी आई आहे. जिनं वनवास दिला तिला राम नाव ठेवत नाही. जिने वनवासात पाठवलं तिला दुःख देत नाही. तिच्याविषयी आदराची भावना व्यक्त करते. आणि राम म्हणते, जननी तो जननी भई. माझा जन्म जरी कौशल्यापासून झाला असेल, पण रामायणाचा जन्मही तुझ्यापासून झाला. जननी तो जननी भई. मी जर राजा झालो तर कदाचित मी वनवासात जाणार नाही. वनवासात गेलो नाही तर ऋषी मुनी जपी तपी संन्यासी त्यांचं दर्शन मला होणार नाही. मग त्यांची मला सेवा घडणार नाही. मग संत सानिध्य मिळणार नाही, तपश्चर्या होणार नाही. आणि हे सगळं घडेल माते तुझ्यामुळे. मी वनवासात जाणार, ऋषी मुनीचे दर्शन घेणार, त्यांची सेवा करणार. आणि मग ही संधी मला कोणामुळे मिळते आई, तुझ्यामुळे. रामायणाचा जन्म तुझ्यामुळे झाला. जननी तो जननी भई. रामाने नमस्कार केला, दशरथाला वंदन केलं, वलकल देण्यात आली आणि वस्त्र बदलून राम वनवासाला निघाले.
वस्त्र बदल कर राज के वलकल पैने आज जाता जाता महाराज रथात बसवले. प्रजा सर्व येत असताना प्रजा निघाली. त्याच वेळेला प्रजा येत असताना रामाने सांगितलं येऊ नका, पण लोक ऐकायला तयार नाही. पहिल्या दिवसचा मुक्काम झाला शृंगवीरपूरला. शृंगवीरपूरला भगवान परमात्मा थांबलेले. आजचा विश्राम रामजी या ठिकाणी घेतात आणि उद्या पुढच्या प्रवासाला लागतात. आपल्यालाही आजचा विश्राम इथे घ्यायचा आहे. पुढचा प्रवास उद्या 7:30 वाजता करायचा आहे. जय श्रीराम. एक संकीर्तन करूया, मग वाणीला विराम. राधे गोविंदा गोपाल हरी, राधे गोविंदा श्यामा गोविंदा